हॅलो फ्रेंड्स, राजमुद्रा ऑनलाईन या प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण इथे करंट बद्दल चर्चा करणार आहोत. मागच्या काही दिवसामध्ये जुलै महिन्याचे काही काही काळ आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यामधले पहिले 2-3 दिवस या काळामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या न्यूजपेपर्समध्ये आलेल्या आहेत. द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस म्हणा किंवा लोकसत्ता म्हणा. तर ज्या ज्या ठळक ठळक बातम्या आलेल्या आहेत त्याबद्दलची चर्चा आपण इथे या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर करंट अफेअर्स आणि त्यामध्ये पहिली बातमी ही एक बिटकॉइन बद्दलची छोटी बातमी होती आणि त्यावरून हा एक प्रश्न बनवलेला आहे. पहिले हा प्रश्न बघा. डॅश इज द फर्स्ट कंट्री टू इन दी वर्ल्ड टू अडॉप्ट बिटकॉइन. बिटकॉइन अडॉप्ट करणारी बरेचसे देश याला मान्यता देत नाही, पण ही पहिली कंट्री कोणती आहे ज्यांनी बिटकॉइनला अडॉप्ट केलेलं आहे? त्या देशाचं नाव काय आहे? त्या देशाचं नाव आहे एल सॅल्वाडॉर. ही एक छोटी बातमी आलेली होती आणि त्यावरून असा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पहिली कंट्री कोणती ज्यांनी बिटकॉइनला अडॉप्ट केलेलं आहे? तर एल सॅल्वाडॉर ही पहिली कंट्री आहे. पुढे येऊ आपण. एक महत्वाचं आर्टिकल आलेलं होतं. नाटो प्लस नावाची एक वेगळी एक ग्रुपिंग बनवली जाते, तर त्यामध्ये इंडियाने जॉईन केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे याबद्दल एक मोठं आर्टिकल आलेलं होतं. शुड इंडिया रेफ्यूज अमेरिकाज नाटो प्लस. अमेरिकेने जे ऑफर दिलेली आहे की तुम्ही नाटोच्या या ग्रुपमध्ये ऍड व्हा, असं स्वतः एक एक बातमीच त्यावरून आलेली होती की अमेरिकेचे जे परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह आहेत नाटोसाठी, त्यांनी काय म्हणलेलं आहे की ही जी नाटो नावाची जी अलायन्स आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, नाटो नावाची जी अलायन्स आहे ही ओपन आहे आणि अजून आम्ही लोकांना म्हणजे देशांना ऍड करण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि त्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली इंडियाचं नावही घेतलं. इंडियाने विचार केला पाहिजे की तुम्ही या नाटोच्या या ऑर्गनायझेशनमध्ये यावं. आणि त्यांनी नाव काय दिलेलं आहे या नवीन ग्रुपिंगला? जे नाटो प्लस, म्हणजे नाटोचे मेंबर्स आणि त्यामध्ये अजून काही लोक ऍड केले जातात म्हणून नाटो प्लस असं नाव ते देतात. हे नाटो प्लस का बरं बनवलं गेलं? तर अमेरिका आणि चायना यांच्यामध्ये ज्या प्रकारे एक स्ट्रॅटेजिक कॉम्पिटिशन चालू आहे त्याला फाईट करण्यासाठी किंवा त्याला टॅकल करण्यासाठी नाटो प्लस नावाची ऑर्गनायझेशन बनवली जाते. तर हा एक मुद्दा होता की तो एक सिलेक्ट कमिटी बनलेली अमेरिकेमध्ये. कमिटी कशावरती? ऑन स्ट्रॅटेजिक कॉम्पिटिशन बिटवीन US अँड चायनीज कम्युनिस्ट पार्टी. तर यासाठी जी कमिटी बनलेली आहे यांनी मे 2023 मध्येच रिकमेंड केलेलं होतं की नाटो प्लस नावाचं एक फ्रेमवर्क बनवलं जावं, ज्यामध्ये नाटोचे जे जे मेंबर्स आहेत ते तर असतीलच, पण त्यासोबतच इंडिया आणि अजून काही देशही तुम्ही ऍड करावे असं रिकमेंडेशन त्यांनी दिलेलं होतं. मग आता इंडियाच्या समोर ऑफर ठेवली गेलेली आहे. मग आता इंडियाने याला ऍक्सेप्ट करावं का नाही करावं हा पुढचा प्रश्न झाला. पण याबद्दल एक बेसिक आधी बघून घेऊ. नाटो काय आहे? तर ट्रान्स अटलांटिक मिलिटरी अलायन्स आहे. म्हणजे यामध्ये अटलांटिक ओशन जो आहे, अटलांटिक ओशनच्या दोन्ही बाजूला असणारे वेगवेगळे जे देश आहेत ते याचा भाग आहेत. आणि हे महत्वाचं काय आहे की ही मिलिटरी अलायन्स आहे. ही काय आहे? मिलिटरी अलायन्स आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ज्या मिलिटरी रिलेटेड पॉलिसीज असतील किंवा सिक्युरिटी रिलेटेड पॉलिसीज असतील त्या हे सगळे देश जे आहेत ते एकमेकांच्या कोऑर्डिनेशननी करतात. तर किती मेंबर्स आहेत यामध्ये? 31 मेंबर्स आहेत. किती? 31. आकडा लक्षात ठेवायचा आहे. नाटोमध्ये किती किती मेंबर कंट्रीज आहेत? तर 31 मेंबर कंट्रीज आहेत. आणि यामध्ये मेजॉरिटी ऑफ द मेंबर्स कुठून आलेले आहेत? तर युरोप मधले आहेत. म्हणजे युरोपियन देश जे आहेत ते यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला दिसतात. सोव्हिएट युनियन 1991, सोव्हिएट युनियनचं डिझोल्युशन झाल्याच्या नंतर, कोल्ड वॉर संपल्याच्या नंतर बऱ्याच लोकांनी असा विचार केलेला होता की नाटोचं जे महत्व आहे, सिग्निफिकन्स आहे, ते कमी होणार आहे. कारण हे कोल्ड वॉर काळामध्ये बनलेली ही अलायन्स होती. तर हे न होता याच्या उलट झालेलं आहे की नाटो ही जी संस्था आहे ती एक्सपांड होत चाललेली आहे. मग जर नाटो एक्सपांड होत आहे तर आपल्याला काही फॅक्ट्स माहिती पाहिजे की जर 31 मेंबर कंट्रीज आहेत तर रिसेंट कोणतं आहे? तर फिनलँड एप्रिल 2023 मध्ये 31वे जे मेंबर कंट्री झालेले फिनलँड. आणि इथून पुढे स्वीडन पण जॉईन करण्याच्या पूर्ण प्रोसेसमध्ये आहे. पण रिसेंट 31वे मेंबर कोण आहे? तर फिनलँड आहे. आता पुढचा मुद्दा हा येतो की हे नाटो प्लस जे आहे हे काय झालं? मग एक प्रकारे
सिक्युरिटी अरेंजमेंट झालेलं आहे नाटोचं. आणि ह्या नाटो प्लस मध्ये कोण कोण मेंबर्स आहेत हे विचारलं जाऊ शकते. इंडियाला जी ऑफर केली गेलेली आहे तर नाटो प्लस मध्ये कोणते कोणते मेंबर्स आहेत, तर इथे नावं बघा. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, इस्रायल आणि साऊथ कोरिया असे 5 मेंबर्स आहेत नाटो प्लस मध्ये. नाटोचे तर आहेच, नाटो जे मेंबर्स आहेत ते आहेत. प्लस मध्ये कोण येत आहेत? ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, इस्रायल आणि साऊथ कोरिया. आणि यांनी त्यांचं जे टायटल दिलेलं होतं की आम्हाला हे का करायचं, नाटो प्लस का बरं बनवायचंय, तर आम्हाला ग्लोबल डिफेन्स कोऑपरेशन तिथे करायचंय. म्हणजे पूर्ण जगामध्ये सिक्युरिटी राहिली पाहिजे, डिफेन्स फील्डमध्ये वेगवेगळे देश जे आहेत त्यांचं कोऑपरेशन राहिलं पाहिजे. आणि क्लिअरली लिहिलेलं आहे की आम्हाला ही जी स्ट्रॅटेजिक कॉम्पिटिशन चालू आहे त्यामध्ये जिंकायचंय. कोणासोबत कॉम्पिटिशन आहे, कोणासोबत स्पर्धा आहे, तर चायनीज कम्युनिस्ट पार्टी सोबत आमची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये आम्हाला जिंकायचंय, म्हणून आम्ही नाटो प्लस बनवतोय. म्हणजे क्लिअरली हे त्यांच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं. पण तसं बघायला गेलं तर हे नाटो प्लस नावाची जी गोष्ट आहे ती अजून तेवढी क्लिअरली कोणी एस्टॅब्लिश केलेली नाही. म्हणजे हे बऱ्याचशा वेळेस असे नावं म्हणलं जातात नाटो प्लस म्हणून, पण ऍज सच ऑफिशियली ह्याला अजून कोणी समोर ठेवलेलं नाही. हे नाटो प्लस यांची मीटिंग आहे, नाटो प्लस देशांची मीटिंग आहे असं कुठं म्हणलेलं नाही. त्यामुळे ऑफिशियली अजून रेकग्नाइज झालेलं नाही. स्वतः नाटोनी देखील याला ऑफिशियली रेकग्नाइज नाही केलेलं आहे. पण हे जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा असे स्ट्रॅटेजिक सिक्युरिटीवरती काही डिबेट्स होत असतील त्यामध्ये नाटो प्लस हे नाव आपल्याला बघायला मिळते. ऑफिशियली अजून रेकग्नाइज झालेलं नाही. आता मुद्दा हा आहे की हे जे नाटो आधी जर आपण बघितलं तर काय, इट वॉज सोव्हिएट युनियन, त्याच्या अगेन्स्ट कॉम्पिटिशनसाठी त्यांनी हे बनवलेलं होतं. तर आधी आता टार्गेट काय होतं नाटोचं, बिफोर दी डिझोल्युशन ऑफ सोव्हिएट युनियन नाटोचं टार्गेट होतं सोव्हिएट युनियन. आता टार्गेट काय झालेलं नाटो प्लसचं, क्लिअरली चायना. चायना हे त्याचं टार्गेट झालेलं आहे. आणि मग आता इंडियाला का बोलवलं जातं, नाटो प्लस मध्ये इंडियाला का बोलवलं जातंय, कारण चायना इंडिया यांचे जे रिलेशन्स आहेत ते पूर्ण जगजाहीर आहेत. आणि त्यामुळे जर हे चायनाच्या विरोधात एखादी अशा प्रकारची ग्रुपिंग बनवली जाते तर त्यामध्ये इंडियाचं असणं गरजेचं आहे असं युएसला वाटतंय. म्हणून इथे इंडियाला मिसिंग लिंक म्हणलं जातंय. किंवा एवढं जर सगळे वेगवेगळे देश येऊन चायनाच्या विरोधात काय काम करतायत, मग इंडियालाही बोलवून घ्यावं यामध्ये, यांचे रिलेशन तसेही खराब आहेत. म्हणून इथे इंडियाला ऑफर दिली जाते. आता इंडियाने ह्याला जॉईन करावं की नाही याबद्दलचे वेगवेगळे मुद्दे बघून घेऊ. सगळ्यात पहिला मुद्दा येतो की जर रिजनल सिक्युरिटी बद्दल आपण बोललो तर बऱ्याच वेळेस आपण बघतो की आता कसं डोकलामचा इश्यू झाला किंवा मध्ये लॉकडाऊन जेव्हा चालू होतं, नेशन वाईड लॉकडाऊन, त्यावेळेस काही दोघांमध्ये काही इश्यूज झालेले होते इंडिया चायनामध्ये. तर ज्या पद्धतीचे रिजनल सिक्युरिटी चॅलेंजेस आहेत तर नाटो प्लस सारखा ग्रुपिंग इंडियाला कसं मदत करू शकतो. एक तर आपल्याला एक सिक्युरिटी अम्ब्रेला मिळेल, एक सिक्युरिटी बॅकअप मिळेल. अम्ब्रेला म्हणजे काय, तर जर आपल्यावरती कोणी अटॅक करतंय तर आपल्याला मदत करायसाठी काही लोक राहतील असंही होऊ शकेल. सिक्युरिटी अम्ब्रेला, जर समजा कोणी डायरेक्टली मदत करायला जरी नाही आलं तर आपल्याला ऍडव्हान्स्ड वेपन्स मिळू शकतील, तो एक फायदा होऊ शकेल सिक्युरिटी. त्यानंतर दुसरं म्हणजे काय, तर मिलिटरी टेक्नॉलॉजीज मिळू शकतात. आणि त्यामुळे एक अशा पद्धतीने इंटेलिजन्स शेअरिंग प्लॅटफॉर्म आपल्याला मिळू शकेल की जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की कुठे काय होत आहे, कोण काय करते, त्याबद्दलच्या काही माहिती आपल्याला मिळत राहतील. म्हणून अशा प्रकारची ग्रुपिंग जॉईन करणं गरजेचं आहे असं म्हणलं जातं. दुसऱ्या बाजूला दिस कुड पोटेन्शियली स्ट्रेंथन इंडियाज डिफेन्स कॅपॅबिलिटी ऑल्सो. आणि आपले जे वेगवेगळे डिफेन्स इनिशिएटिव्ह आहेत त्यामध्ये मॉडर्नायझेशन अजून येऊ शकेल. आणि ह्या पद्धतीने जर विचार केला तर इंडियाला फायदा दिसतो. पण दुसरी बाजू महत्वाची आहे. एक बाजू तर ही झाली की इंडियाला फायदा होऊ शकतो, पण दुसरी बाजू महत्वाची आहे की आपल्या पॉलिसीज ज्या आहेत, मग डिफेन्स रिलेटेड पॉलिसीज, त्या आपल्याला या नाटो प्लस बाकीचे जे सगळे देश आहेत त्यांच्या जशा पॉलिसीज आहेत त्या हिशोबाने बनवाव्या लागतील. आणि त्यामुळे कुठे ना कुठे काय होणार आहे की आपली ऑटोनॉमी जी आहे, स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, ती धोक्यामध्ये येणार आहे. तो एक मुद्दा आहे. आता पुढे ते म्हणतात की काय काय इश्यू होऊ शकतील. सगळ्यात पहिले तर जर आपण अशा युएस लेड ग्रुपिंगचा भाग होतोय, नाटो प्लस म्हणजे लीडर कोण झालं, अमेरिका झालं.
मग US लेड ग्रुपिंगचा भाग होतोय आपण, तर आपण रशिया आणि चायना ऑलरेडी नाराज असतो, रशिया हे नाराज होऊन जाईल, कारण रशिया आणि US यांचे रिलेशन आपल्याला माहिती आहेत. मग रशिया आणि चायना यांना आपण कुठे ना कुठे नाराज करणं, रशियाला नाराज करणं आपल्यासाठी तेवढं चांगलं नसेल का, कारण रशिया आपला ओल्ड फ्रेंड आहे आणि दोघांचे रिलेशन चांगले असल्यामुळे कुठे ना कुठे चायनाला मॉडरेट करण्यामध्ये, चायनाचा जो काही स्टान्स आहे तो मॉडरेट करण्यामध्ये रशियाचाही रोल राहतो. चायना ओपनली इंडियाच्या अगेन्स्ट काही करू नाही शकत, का नाही करू शकत, कारण रशिया इज दॅट बॅलन्सिंग फॅक्टर. त्यामुळे रशिया आणि चायना या दोघांनाही नाराज करणं आपल्याला तेवढं जास्त परवडणारं नाही राहणार, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे की जर आपण एखाद्या US लेड अलायन्स सिस्टीमचा भाग होतोय, तर त्यामध्ये चायना इथे काय होऊ शकेल की एक तर आपण म्हणू शकतो की चायनाच्या विरोधात आपल्याला मदत करायला बरेचसे देश येतील, पण दुसरी बाजू जर आपण बघितली तर हे काउंटर प्रोडक्टिव्ह कसं राहू शकते, कारण एखाद्या मिलिटरी फ्रेमवर्कचा जर कोणी हिस्सा होतोय, अशा पद्धतीचे जे वेगवेगळ्या मिलिटरी ग्रुपिंग असतात त्याचा जर कोणी हिस्सा होतोय, तर त्यामध्ये एखाद्या देशाची जी स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे ती राहत नाही, फ्रीडम नाही राहत. आणि आपल्याला जर चायनाच्या विरोधामध्ये एक वेगळी स्वतःची पॉलिसी जर निर्माण करायची असेल, किंवा चायनाच्या विरोधातच का, चायना बाबत म्हणून नुसतं की एखादी स्वतःची पॉलिसी निर्माण करायची असेल तर ती करणंही अवघड होईल. असं गरजेचं नाही की आपण नेहमी चायनाच्या विरोधामध्येच पॉलिसी निर्माण करण्याचा प्रयत्न करू, पण जर आपण अशा फ्रेमवर्कचा भाग झालो तर काय होणार आहे, आपल्याला जे काही करतोय ते चायनाच्या अगेन्स्टच करतोय, कारण त्यांचं ऑब्जेक्टिव्हच ते आहे. त्यामुळे या दोन बाजू आहेत, किंवा नाटो प्लसचा आपण भाग व्हावा की नाही व्हावा, या दोन वेगवेगळ्या बाजू आपल्याला या आर्टिकल मध्ये बघायला मिळतात. अल्टिमेटली जे काही करायचं असेल, कन्क्लुजन असं होणार आहे की दोन्ही बाजूंचा व्यवस्थित विचार करून मग निर्णय घेणं गरजेचं राहणार. ठीक आहे, ही पहिली बातमी होती. आता दुसरी बातमी बघू. पहिली बातमी आपल्याला GS2 इंटरनॅशनल रिलेशन्स आणि GS3 सिक्युरिटी या कॉन्टेक्स्ट मध्ये ही पहिली वाली बातमी जी होती ती बघता येईल. दुसरी बातमी जी आहे ती ज्युडिशियरी रिलेटेड आहे. GS2 मध्ये ज्युडिशियरी नावाचा जो टॉपिक येतो, ज्युडिशियरी, त्यामध्ये तुम्हाला ही बातमी बघता येईल. ज्युडिशियरी मध्ये वुमेन ओनली कोर्ट अशा प्रकारचे न्यायालय बनवण्याचा युनियन गव्हर्नमेंटचा एक इनिशिएटिव्ह आहे. Union government set to launch initiative under which women only courts will be set up at village level. कुठे? विलेज लेवल वरती वुमेन ओनली कोर्ट बनवले जातील, ज्याला काय म्हणलं जातंय, अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशन मेकॅनिझम त्याला म्हणलं जातं. आणि या वुमेन ओनली कोर्ट मध्ये आपल्याला मग वेगवेगळे जे इश्यूज आहेत, जसं डॉमेस्टिक व्हायलन्स आहे, किंवा प्रॉपर्टी राईट्स असतील, किंवा मग पॅट्रियार्कियल सिस्टीमला काउंटर करण्यासाठी जे काही इनिशिएटिव्ह आहेत, तर वुमेन ओनली कोर्ट जे आहे त्याबाबतचं काम बघणार आहे. म्हणजे महिलांना जर कोणत्याही प्रकारच्या क्वेरीज असतील किंवा कोणत्याही प्रकारे त्यांना प्रॉब्लेम असतील तर ते काय करू शकतील, त्या कोर्टमध्ये जाऊ शकतील. विलेज लेवलला हे कोर्ट असेल असं इथे प्लॅन आहे. सुरुवातीला आसाम आणि जम्मू काश्मीर मध्ये काही गावांमध्ये हे केलं जाणार आहे, त्यानंतर ऑल इंडिया लेवलला हे इम्प्लिमेंट होणार आहे. आता मुद्दा हा आहे की हे जे वुमेन ओनली कोर्ट आहेत त्याला नाव दिलं गेलं नारी अदालत किंवा वुमेन्स कोर्ट. यामध्ये एक्झॅक्टली ह्याचं किती मेंबर असतील किंवा याला कोणता कायदा पण बनवला जातोय का याबाबतची माहिती बघून घेऊ. तर नारी अदालत इट विल हॅव 7 to 9 मेंबर्स, किती 7 ते 9 मेंबर यामध्ये असतील, आणि यापैकी अर्धे जे आहेत हे इलेक्टेड मेंबर्स असतील, हाफ ऑफ विच वुड बी दी इलेक्टेड मेंबर्स ऑफ ग्रामपंचायत. म्हणजे या 7 ते 9 मेंबर पैकी अर्धे जे आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले लोक असतील, आणि उरलेले जे अर्धे लोक असतील त्यामध्ये टीचर, डॉक्टर, सोशल वर्कर यांचा समावेश राहणार आहे. आणि हे जे आहेत ते पूर्ण गावातल्या लोकांनी नॉमिनेट केलेले, मिळून पूर्ण त्यांना नॉमिनेट केलेलं असणार आहे. म्हणजे अर्धे लोक इलेक्टेड आहेत, कोण, इलेक्टेड मेंबर्स ऑफ दी ग्रामपंचायत, आणि दुसरे कोण आहेत तर टीचर, डॉक्टर आणि सोशल वर्कर, जे गावातल्या लोकांनी त्यांना नॉमिनेट केलेलं आहे. हा पहिला मुद्दा झाला. हे डायरेक्ट विचारलं जाऊ शकते प्रिलिम्स मध्ये पण, नारी अदालत याचं काय स्ट्रक्चर आहे. दुसऱ्या बाजूला या
नारी अदालतसाठी कोणता असा वेगळा कायदा नाही बनवला गेलेला. त्यामुळे आता सध्या जर आपण बघितलं तर ह्याला कोणत्याही प्रकारचं लीगल स्टेटस नाही. हा पॉइंट झाला. ॲडिशनली द प्लॅटफॉर्म विल एंगेज विथ सिटिझन्स. एकतर हे वेगवेगळे इश्यूज तर डील करेलच, त्यासोबतच लोकांसोबत तिथे कम्युनिकेट केलं जाणार आहे, अवेअरनेस पसरवली जाईल अबाउट दी वुमेन्स राईट. वेगवेगळ्या प्रकारे कोणते लीगल ओपिनियन असतात एखाद्या मुद्द्याबद्दल ते सांगितले जातील, वेगवेगळ्या स्कीम्स राबवल्या जाऊ शकतील यामधून, आणि अल्टिमेटली एक एक महिलांसाठी त्यांचे जे हक्क आहेत ते विलेज लेवलवरती त्यांना मिळवून देण्यासाठी इथे काम केलं जाईल. ठीक आहे. नारी अदालत याला म्हटलं जाते, नारी अदालत. पुढचा पॉइंट आहे की या नारी अदालतमध्ये जे मेंबर असतील त्यांना काय म्हटलं जातंय, न्याय सखी म्हटलं जाते. न्याय सखी म्हणजेच काय, लीगल फ्रेंड्स. आता हे जे न्याय सखी आहेत 7 ते 9 मेंबर जे म्हणलं ते तर आहेतच, ते सोडून अशा प्रकारचे न्याय सखी त्यांना नॉमिनेट केलं जाईल किंवा ग्रामपंचायत त्यांना निवडतील. आणि काही शब्द इथे दिलेले आहेत म्हणजे फॅक्च्युअल डिटेल्स आहेत, एकदा बघून घेऊ. नारी अदालतचे जे हेड असणार आहेत, नारी अदालतचे हेड असणार आहेत त्यांना काय म्हणलं जाईल, मुख्य न्याय सखी. म्हणजे काय, ती चीफ लीगल फ्रेंड. म्हणजे असे वेगवेगळे न्याय सखी नॉमिनेट होत आहेत, त्यामध्ये मुख्य न्याय सखी म्हणजे चीफ लीगल फ्रेंड, आणि हे सगळ्या न्याय सखींमधून निवडले जातील. आता यांचं टेन्युअर पण ठरवलं गेलेलं आहे, किंवा ते जे हेड असणार आहे मुख्य न्याय सखी त्यांचं टेन्युअर किती असेल तर जनरली 6 महिन्याचं त्यांचं टेन्युअर असणार आहे, जनरली 6 मंथ, आफ्टर विच न्यू वन विल बी सिलेक्टेड. म्हणजे एक व्यक्ती जो आहे तो बऱ्याच काळासाठी तिथे न्यायसखी, मुख्य न्यायसखी म्हणून काम नाही करणार, 6 महिन्याने त्यांना बदललं जाईल. खाली एक अजून एक पॉइंट त्यांनी दिलेला होता, द स्कीम वुड बी रन बाय मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. हा मुद्दा महत्वाचा आहे, कारण हे विचारलं जाते की न्याय सखी किंवा नारी अदालत हे जे इनिशिएटिव्ह आहे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर आहे, मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटच्या अंडर आहे. हे महत्वाचं एक आहे, वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. ऑलरेडी एक संबल नावाची एक स्कीम आहे, संबल नावाची एक स्कीम आहे, कशाच्या अंडर, मिशन शक्ती, जे मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटच्या अंडरची स्कीम आहे. तर मिशन शक्तीच्या अंडर ही संबल जी स्कीम आहे त्याचा एक भाग आहे नारी अदालत. ठीक आहे. आणि अल्टिमेटली ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर वुमेन एम्पॉवरमेंट. ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट लक्षात ठेवायचं आहे. संबल नावाची ती स्कीम आहे मिशन शक्तीच्या अंडर, त्याच्या अंडर हे सगळं नारी अदालत हा जो इनिशिएटिव्ह आहे तो घेतला जातो. आता ह्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे तसं बघायला गेलं तर मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटची स्कीम झाली, पण इम्प्लिमेंटेशन करताना बाकी काही मिनिस्ट्री देखील यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत. तसं कोणत्या कोणत्या मिनिस्ट्रीज आहेत तर सगळ्यात पहिले हे मिनिस्ट्री ऑफ पंचायती राज पण यामध्ये असेल, त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट देखील यामध्ये असेल, मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट. कॉमन सर्व्हिस सेंटर जे असतात, कॉमन सर्व्हिस सेंटर जे डिजिटल वे मध्ये वेगवेगळ्या सर्व्हिसेस लोकांना प्रोव्हाइड करण्यासाठी विलेज लेवलवरती, लोकल लेवलवरती असे सेंटर असतात. तर कॉमन सर्व्हिस सेंटर कोणाच्या अंडर येते, कॉमन सर्व्हिस सेंटर येते तुमच्या मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या अंडर. तर हे देखील त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असणार. म्हणजे काय काय येतं याच्यामध्ये, मिनिस्ट्री ऑफ पंचायती राज येते, मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट येते, कॉमन सर्व्हिस सेंटर जे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटीच्या अंडरचे आहेत ते देखील यामध्ये येतात. ठीक आहे. तर हा एक दुसरा एक भाग झाला. GS2 मध्ये तुम्हाला याचा वापर करता येऊ शकेल ज्युडिशियरी मध्ये. ठीक आहे. आता पुढे येऊ. पुढची जी बातमी होती ती छोटी बातमी होती, एक उदाहरण म्हणून वापरता येईल कुठे, अमेझॉन टू हेल्प डिलिव्हर टेक्स्टबुक इन रिमोट एरियाज. म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करून लोकांना सर्व्हिसेस कशा प्रोव्हाइड करता येतील याबद्दलचं हे एक उदाहरण आहे. याला ॲज सच कुठे पाठ करायचं नाहीये, पण याचं एक उदाहरण म्हणून वापर केला जाऊ शकतो. की किती म्हणलेलं आहे, क्लास 1 to 9 आंध्र प्रदेश मधली बातमी होती की 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांना जे रिमोट एरियामध्ये राहत आहेत, जिथे सहजासहजी कोणी तेवढ्या लवकर पोहोचू शकणार नाही, त्या भागामध्ये 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी ते काय करतंय, अमेझॉन 1 करोड पुस्तकं तिथे डिस्ट्रीब्यूट करणार आहे. अमेझॉन सोबत हे एक ऍग्रीमेंट केलं गेलेलं आहे, अमेझॉन सोबत, फॉर द डिस्ट्रीब्युशन ऑफ 1 करोड टेक्स्टबुक टू 36 लाख चिल्ड्रन
of class 1 to 9 in the second semester across आंध्र प्रदेश in advance. म्हणजे अजून सेमिस्टर चालू व्हायचं असेल त्याआधीच हे पुस्तकं पोहोचवले जातील. आणि हे करण्यासाठी एक स्पेसिफिक त्यांनी डिक्लेरेशन केलेलं होतं की 22 जुलै, दरवर्षी 22 जुलैला आम्ही डिस्ट्रीब्युशन डे म्हणून साजरा करू. गव्हर्नन्स मध्ये याला वापरता येईल किंवा एज्युकेशन मध्ये याला वापरता येईल. आणि ह्यासाठी अमेझॉन सोबत ऍग्रीमेंट केलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. अमेझॉन सोबत ऍग्रीमेंट. पुढची एक बातमी होती, एक ही लाईन आहे त्याला वॉलस लाईन म्हणतात. याबद्दलची एक बातमी होती, द हिंदू मध्ये आलेलं होतं. वॉलस लाईन, वॉलस लाईन काय आहे तेवढं एक महत्वाचं होतं त्यामध्ये, म्हणून तेवढाच भाग इथे बाहेर काढलेला आहे. वॉलस लाईन म्हणजे काय आहे, तर इथे जर आपण बघितलं तर ही एक इमॅजिनरी अशी लाईन आहे. ॲज सच आपल्या नकाशावरची गोष्ट चालू आहे. मॅप जो आहे, मॅप वरती एक इमॅजिनरी ही लाईन आहे. आणि ही कुठे आहे, ही इंडोनेशियाच्या भागामध्ये आहे. पहिले तर हे माहिती पाहिजे. वॉलस लाईन दॅट इंटरसेक्ट दी लॉम्बॉक स्ट्रेट, इंटरसेक्ट दी लॉम्बॉक स्ट्रेट, याला नकाशावरती बघू आपण, बिटवीन दी इंडोनेशियन आयलँड्स ऑफ बाली अँड लॉम्बॉक. बाली आणि लॉम्बॉक हे जे आयलँड आहे तिथे लॉम्बॉक स्ट्रेट आपल्याला त्यामध्ये दिसतोय. आणि तिथून ही जी लाईन आहे ती कुठे जाती आहे, तर मकास्सार नावाचा स्ट्रेट आहे बिटवीन कालीमंटन, बॉर्नियो अँड सुलावेसी. आता एवढं सगळं लिहिलेलं आहे, यावरून थोडं कन्फ्युजन होते. तर आपण हा एक नकाशा बघू. यामध्ये तुम्हाला ही जी लाईन आहे ही इथे बघायला मिळते. बघा, ही वाली लाईन आहे. तर वॉलस लाईन जी आहे ही बाली आणि लॉम्बोक इथे दोन दिसत आहेत. म्हटलं पुन्हा एकदा दाखवतो. इथे बघा बाली दिसतंय आणि लॉम्बॉक दिसतंय. यांच्यामध्ये कोणता स्ट्रेट आहे, तर लॉम्बॉक स्ट्रेट आहे. तर ही लाईन अशी जाते बाली आणि लॉम्बॉकच्या मध्ये लॉम्बॉक स्ट्रेट, आणि सरळ मग ही इथे सुलावेसी आयलँड आहे आणि हे बॉर्नियो आयलँड आहे. यांच्यामध्ये कोणता स्ट्रेट आहे, तर मकास्सार नावाचा स्ट्रेट आहे. आणि तसं मग ही पुढे वरती फिलिपाईन्स कडे जाणारी लाईन आहे. तर त्याला काय म्हणतात, वॉलेस लाईन म्हणतात. वॉलेस लाईन. आता या लाईनचं एकतर महत्व काय, आणि त्याआधी हे कोणावरून, कोणाच्या नावावरून दिलं गेलेलं आहे, तर एक तर रसेल वॉलेस यांच्या नावाने वॉलेस नावाची लाईन दिलेली. आता या लाईनचं महत्व काय आहे, तर ही जी लाईन आहे त्याच्या दोन्ही बाजूनी असणारा वेगवेगळा जो एक तर बायोडायव्हर्सिटी त्याला म्हणू शकतो किंवा फॉना म्हणू शकतो. फॉना म्हणजे काय, प्राणी. तर या लाईनच्या दोन्ही बाजूला जे वेगवेगळे प्राणी आढळतात त्यांच्यामधला फरक दाखवण्यासाठी ही लाईन तिथे बनवली गेलेली आहे. तर एकतर रसेल वॉलेस यांनी केलं काय होतं नेमकं, तर ही नोटेड अ डिस्टिंक्ट डिवाइड, ही नोटेड अ डिस्टिंक्ट डिवाइड बिटवीन दी फॉना. फॉना म्हणजे काय, त्या प्राण्यांबद्दल आपण बोलतोय. फ्लोरा म्हणलं असतं तर प्लांट, फॉना म्हणजे काय, ॲनिमल. तर या लाईनचं महत्व काय, देर इज डिस्टिंक्ट डिवाइड बिटवीन फॉना of the western islands with animals largely of Asian origin and that of the eastern portion where animals were Australasian origin. ऑस्ट्रेलेशियन म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि एशियाचा कॉम्बिनेशनचा भाग, त्या ओरिजिनचे प्राणी आहेत. म्हणजे मुद्दा असा आहे की ही जी लाईन आहे इकडचा भाग कोणता झाला, हा वेस्टर्न भाग झाला, आणि इकडचा भाग कोणता झाला, ईस्टर्न. म्हणजे या लाईनच्या वेस्टर्न भागामध्ये जे जे प्राणी सापडत आहेत ते कुठे ना कुठे एशियन ओरिजिनचे प्राणी आहेत, आणि या भागामध्ये जे प्राणी सापडत आहेत ते कुठे ना कुठे ऑस्ट्रेलिया आणि काही भागामध्ये एशिया, त्या प्रकारचे ओरिजिन असलेले हे प्राणी आहेत. तर मुद्दा काय आहे की वॉलस लाईन कशा संदर्भात आहे तेवढं आपल्याला माहिती पाहिजे, की इट इज अ लाईन विच इज डिवाइडिंग दी ओव्हरऑल काय ॲनिमल्स ऑफ दॅट एरिया. ठीक आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. ॲनिमल्सला डिवाइड करते म्हणजे ॲनिमल्सचं ओरिजिन, त्या लाईनच्या एका बाजूला असलेले ॲनिमल्स ते कोणत्या प्रकारचे आहेत किंवा त्यांचं ओरिजिन कुठून झालेलं आहे, आणि त्या लाईनच्या दुसऱ्या बाजूला असणारे प्राणी त्यांचं ओरिजिन कुठून झालेलं आहे हे दाखवणारी ती आपली लाईन आहे. वॉलस लाईन त्याला म्हणतात. पुढे येऊ, पुढची बातमी बघा. ही जीएसटी काउन्सिल रिलेटेड ही बातमी होती, जी GS3 मध्ये इकॉनॉमी मध्ये आपल्याला बघता येईल. GS3 इकॉनॉमी. जीएसटी काउन्सिलने काय केलेलं आहे, 28% टॅक्स लावलेला आहे ऑन ऑनलाईन गेमिंग फर्म्स.
म्हणजे जे जे ऑनलाईन गेमिंग प्रोव्हाइड करणारे जे वेगवेगळे फर्म्स आहेत, कंपन्या आहेत, त्यांच्यावरती 28% टॅक्स लावायचं जीएसटी काउन्सिलनी ठरवलेलं आहे. जीएसटी काउन्सिलची 50वी मीटिंग जेव्हा झाली त्यामध्ये त्यांनी सांगितलं किंवा त्यांनी क्लिअर केलं की टॅक्स रेट जो आहे तो काही प्रोडक्ट्सवरचा आम्ही कमी करतोय, काही प्रोडक्ट्सवरचा वाढवतोय आणि हे रेग्युलरली होत राहते, त्यामुळे ह्याला वेगळं पार्ट करायची गरज नाही. पण जस्ट एकदा गो थ्रू करून घेऊ की त्यांनी एकतर रिड्यूस केलं किंवा क्लॅरिफाय केलं की टॅक्स रेट ऑन सम आयटम, काही अशा गोष्टी ज्यामध्ये टॅक्स कमी झालेला आहे, जसं अनकुक्ड ऑर अनफ्राईड स्नॅक पेलेट्स, त्यानंतर जे एसयूव्हीज आहेत, स्पेशल युटिलिटी व्हेकल्स, त्यांच्यावरचा टॅक्स कमी केला गेलेला आहे, म्हणजे त्याची किंमत कुठे ना कुठे कमी होऊ शकेल. त्यानंतर दे एक्झेम्प्टेड दी इम्पोर्टेड ड्रग्स टू ट्रीट कॅन्सर, कॅन्सरला ट्रीट करणारे जे औषध आहेत त्यांच्यावरचा टॅक्स कमी केलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला एकतर जे ऑनलाईन गेमिंग बद्दल त्यांचा एक निर्णय आलेला होता, किंवा कसिनो असेल किंवा हॉर्स रेसिंग असेल, त्याबद्दलचे त्यांचे जे निर्णय आहेत ते त्यांनी इथे सांगितलेले आहेत 50व्या मीटिंगमध्ये. आणि यामध्ये काय ठरलं? यामध्ये ठरलं असं की 28% टॅक्स ऑनलाईन गेमिंग फर्म्सवरती लावला जाईल, वेदर दे इन्व्हॉल्व स्किल ऑर चान्स, स्किल असेल किंवा लक असेल किंवा दोन्ही असेल किंवा दोन्ही नसेल, बेट्स अँड वेजर्स मेड ऑन ऑल 3 ऍक्टिव्हिटीज. कोणत्या 3 ऍक्टिव्हिटी? ऑनलाईन गेमिंग, कसिनो आणि हॉर्स रेस, या तिन्ही ऍक्टिव्हिटीवरती 28% टॅक्स लावला जाईल. म्हणजे तुम्ही त्या स्किलचा वापर करून तुम्ही करताय किंवा काहीतरी लक तुमचं चालतंय म्हणून तुम्ही जिंकताय, त्यामध्ये काही असो, पण या तिन्ही गोष्टींवरती, ऑनलाईन गेमिंग, कसिनो आणि हॉर्स रेसिंग, या तिन्ही गोष्टींवरती जे काही तुम्हाला अमाऊंट त्यामधून मिळते त्यावरती 28% तुम्हाला टॅक्स जीएसटी भरावा लागेल. ही एक बातमी तिथे आलेली होती. त्यासोबतच अजून त्यांनी म्हणलेलं होतं दी काउन्सिल ऑल्सो एक्झामाइंड स्टेट्स प्रपोजल. अजून काय निर्णय झाला नाही, पण वेगवेगळ्या राज्यांचं जे प्रपोजल होतं की या जीएसटी ॲपेलेट ट्रिब्युनलचे वेगवेगळे बेंचेस तुम्ही बनवा, म्हणजे जर जीएसटी बद्दल कोणाला काही डाऊट असेल तर त्याबद्दल तुम्ही या ट्रिब्युनल्समध्ये जाऊ शकाल, अपील करू शकाल. तर असे वेगवेगळे बेंचेस बनवा. तर ती जी डिमांड होती त्याबद्दलही त्यांनी थोडंफार चर्चा केली. अजून निर्णय आलेला नाही, पण वेगवेगळे 50 असे बेंचेस बनवायचे जीएसटी ॲपेलेट ट्रिब्युनलचे, त्याबद्दलची चर्चा या मीटिंगमध्ये करण्यात आलेली होती. ठीक आहे. इन बिटवीन 11 जुलैला नॅशनल पॉप्युलेशन डे असतो. तर ही एक बातमी म्हणा किंवा फोटो म्हणा हा एक आलेला होता. शूटिंग नंबर्स इंडियाज पॉप्युलेशन, तर ही पूर्ण जो आकडा आहे तो इथे त्यांनी लावलेला होता. 11 जुलै नॅशनल पॉप्युलेशन डे असतो, म्हणून त्या दिवशी आलेलं होतं नॅशनल पॉप्युलेशन डे. नॅशनल पॉप्युलेशन डे. ठीक आहे. पुढची बातमी बघू. पुढची बातमी पॉवर्टी. GS2 मध्ये पॉवर्टी अँड हंगर नावाचा जो टॉपिक आहे, पॉवर्टी अँड हंगर, त्यामध्ये आपल्याला ही बातमी बघता येईल. 415 मिलियन इंडियन्स, किती? 415 मिलियन इंडियन जे आहेत ते मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी मधून बाहेर आलेले आहेत. आणि मागच्या 15 वर्षामधला हा पूर्ण प्रोग्रेस आहे. कोण म्हणलेलं आहे? तर युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, जे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स रिलीज करते, त्यांनी हे म्हणलेलं आहे की 415 मिलियन भारतीय जे आहेत ते मागच्या 15 वर्षामध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी मधून बाहेर आलेले आहेत. आता हे कधीच सांगता येते? 2005-06 पासून ते 2019-21 पर्यंतचा हा पूर्ण आकडा होता की किती लोक? 415 मिलियन लोक जे आहेत ते पॉवर्टी मधून बाहेर आलेले आहेत. आधी किती होतं? तर 55.1% एवढे लोक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी मध्ये होते. आता किती झालेले? 16.4% एवढे लोक झालेले आहेत. युनायटेड नेशन्सनी हे म्हणलेलं आहे. मग आता मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी बद्दल हे माहिती पाहिजे की ही जी इंडेक्स आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, हे कोण रिलीज करते? तर युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम याला रिलीज करते. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कोण रिलीज करते? युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम याला रिलीज करते. हे सोडून अजून एक ऑर्गनायझेशन आहे ज्यामध्ये इन्व्हॉल्व असते, ती म्हणजे ऑक्सफर्ड पॉवर्टी
अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह. ठीक आहे, एक तर युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम यामध्ये आहे आणि दुसरं म्हणजे ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह यामध्ये आहे, जे कुठे आहे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये हा एक इनिशिएटिव्ह त्यामध्ये घेतला गेलेला आहे, ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह. तर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कोण रिलीज करते असा प्रश्न विचारला जातो. तर त्यामध्ये हे माहिती पाहिजे की युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह हे दोघं मिळून याला रिलीज करतात. ठीक आहे, हा एक पॉइंट झाला. आता काही आकडे त्यांनी सांगितलेले होते की 2005-6 मध्ये 645 मिलियन लोक जे आहेत भारतामधले, 645 मिलियन ते मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी मध्ये ते इन्क्लूड केले गेले होते. मल्टी डायमेन्शनल म्हणजे काय, पहिला हा एक मुद्दा थोडक्यात बघून घेऊ. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी म्हणजे काय? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी म्हणजे एखाद्या व्यक्ती, समजा एखाद्या व्यक्तीच्या खिशामध्ये पैसे नाही तरच तो व्यक्ती पुअर आहे का? तर असं नाहीये. त्यामध्ये वेगवेगळे डायमेन्शन. एखाद्या व्यक्तीला जर व्यवस्थितपणे शिक्षण मिळत नाही तर तो पुअर होऊ शकतो. एखादा व्यक्ती जो आहे त्याला प्रॉपर हेल्थ फॅसिलिटीज मिळत नाही तर तो पुअर होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीपर्यंत जर जी त्याला लाईफमध्ये ग्रो होण्यासाठी माहिती पाहिजे आहे ती माहिती मिळत नाहीये तर तो व्यक्ती पुअर होऊ शकतो. त्यामुळे फक्त फायनान्शियल रिझन नाही, फायनान्शियल रिझन एक मोठं कारण आहे, फायनान्स हा एक मोठं कारण आहे, पण त्यासोबतच वेगवेगळे ह्याच्या बाजू आहेत. त्या सगळ्या बाजूनी जर एखादा व्यक्ती पुअर आहे तर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी त्याला आपण म्हणतो. कारण सगळ्या या ज्या ज्या गोष्टी आपण बोलतोय त्या एकमेकांसोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी ही वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते. तर इथे 645 मिलियन लोक मल्टी डायमेन्शनली पुअर होते आणि हा नंबर जो आहे तो 370 मिलियन, 645 पासून 370 मिलियन झाला 2015-16 मध्ये आणि 230 मिलियन झाला 2019-21 मध्ये. तर हा एक आकडा त्यांनी सांगितलेला होता. आता या रिपोर्ट मध्ये अजून काय म्हणलेलं होतं, काही गोष्टी रिपोर्ट मधल्या आपल्याला माहिती असणं गरजेचं असते. या तर रिपोर्ट मध्ये काय म्हणतायत की पीपल हु आर मल्टी डायमेन्शनली पुअर अँड डिप्राइव्ड अंडर द न्यूट्रिशन इंडिकेटर इन इंडिया, म्हणजे ज्यांना व्यवस्थितपणे न्यूट्रिशन मिळत नाही, हा एक डायमेन्शन झाला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी मध्ये, न्यूट्रिशन नाव. कारण एखाद्या व्यक्तीला प्रॉपर न्यूट्रिशन नाही मिळालं तर त्याची हेल्थ जी आहे ती तेवढी जास्त चांगली राहणार नाहीये आणि त्यामुळे त्याला वेगवेगळ्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज मिळणार होत्या अदरवाईज त्या मिळत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने जे न्यूट्रिशनमुळे पॉवर्टी मध्ये गेलेले लोक आहेत ते भारतामध्ये कमी झालेले असं या रिपोर्टमध्ये म्हटलं जातं. काय म्हणतात बघा, अकॉर्डिंग टू द रिपोर्ट पीपल हु आर मल्टीडायमेन्शनली पुअर अँड डिप्राइव्ड अंडर द न्यूट्रिशन इंडिकेटर इन इंडिया डिक्लाइंड फ्रॉम किती 2005-6 मध्ये 44.3% असे लोक होते आणि आता 2019 ते 21च्या दरम्यान जर बघितलं तर 11.8% एवढे ते आहेत. त्यासोबतच भारतामध्ये चाइल्ड मॉर्टॅलिटी जी आहे ती 4.5% वरून 1.5% झाली, हे देखील त्यांनी म्हणलेलं आहे. त्या रिपोर्टमध्ये जे ट्रेंड आहेत ते माहिती पाहिजे की किती डिक्लाइन होत आहे, इन्क्रीज होत आहे, अशा पद्धतीच्या गोष्टी बऱ्याच विचारल्या जातात. खाली अजून एक मुद्दा त्यांनी दिलेला होता की पिण्याचं पाणी, म्हणजे एखाद्या व्यक्तीला व्यवस्थित पिण्याचं पाणी मिळतंय की नाही यावरूनही तो पुअर आहे की नाही याची एक आयडिया तिथे लावता येऊ शकते. त्यामुळे ड्रिंकिंग वॉटर इंडिकेटर मध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे, पर्सेंटेज ऑफ पीपल हु आर मल्टी डायमेन्शनली पुअर अँड डिप्राइव्ड फ्रॉम द ड्रिंकिंग वॉटर फेल फ्रॉम, म्हणजे इथे आकडा काय झालेला आहे, कमी झालेला आहे. 16.4 2.7% झालेला आहे या काळामध्ये. कोणता? 2005-6 ते 2019-21. त्यासोबतच इलेक्ट्रिसिटी, असे लोक ज्यांच्याकडे प्रॉपर इलेक्ट्रिसिटी सप्लाय नाही आहे ते 29 वरून 2.1% वरती ते आलेले. ज्यांच्याकडे व्यवस्थित घरं नाही आहेत, हाऊसिंग, ते 44.9 वरून 13.6 वरती आलेले. तर हे वेगवेगळे आकडे त्यांनी दिलेले होते आणि यावरून त्यांनी काय सांगितलेलं होतं की भारतामध्ये मल्टी डायमेन्शनली पुअर असलेल्या लोकांची जी संख्या आहे ती आता कमी कमी होत चाललेली आहे. तर ही एक बातमी होती जी त्या रिपोर्ट बद्दल होती.
आणि एक अजून एक शेवटी आकडा जो दिलेला होता तो एकदा बघून घेऊ. 2023 मधला रिपोर्ट 1.1 बिलियन 1.1 बिलियन आउट ऑफ 6.1 बिलियन पीपल म्हणजे काय 18% थोडेसे जास्त लिव्ह इन अक्यूट मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी अक्रॉस 110 कंट्रीज. एक तर इंडियाबद्दल तर ते बोललेच, पण शेवटी त्यांनी वर्ल्ड लेवलवरती हा नंबर दिलेला होता की किती 1.1 बिलियन 1.1 बिलियन एवढे जे लोक आहेत ते अक्यूट मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी म्हणजे एकदम सिव्हिअर पद्धतीने त्यांना गोष्टी ज्या आहेत सर्व्हिसेस ज्या आहेत त्या अवेलेबल होत नाहीयेत आणि म्हणून ते तेवढ्या जास्त गरिबीमध्ये आहेत. किती 110 देशांचं त्यांनी पूर्ण अनालिसिस केलं होतं, त्यामध्ये हा नंबर त्यांनी दिलेला होता. ठीक आहे. आता पुढे येऊ. पुढे एक बातमी आलेली होती की हे नॅशनल रिसर्च फाउंडेशन काय आहे. याच टायटलची बातमी होती ती व्हॉट इज द नॅशनल रिसर्च फाउंडेशन आणि हे कधी बनलेलं आहे. प्रिलिम्स मध्ये विचारलं जाते हे नॅशनल रिसर्च फाउंडेशन काय आहे, कधी बनलेलं आहे आणि कोणाच्या रिकमेंडेशननी बनलेलं आहे. तर सगळ्यात पहिले हे जे आपली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे 2020 मधली NEP 2020 त्यांच्या रिकमेंडेशननी या पॉलिसी रिकमेंडेशननी नॅशनल रिसर्च फाउंडेशन बनवलं जातं. आता पुढचा मुद्दा आहे की हे कशासाठी बनवलं जातं नॅशनल रिसर्च फाउंडेशन. सो इट इंटेंड्स टू ऍक्ट ॲज अ कोऑर्डिनेटिंग एजन्सी. हे काय असेल एक प्रकारे कोऑर्डिनेटिंग एजन्सी असेल बिटवीन रिसर्चर्स व्हेरियस गव्हर्नमेंट बॉडीज अँड इंडस्ट्री. म्हणजे गव्हर्नमेंट काय करतंय तर त्या पॉलिसीला इम्प्लिमेंट करणार आहे. रिसर्चर्स काय आहेत वेगवेगळे त्यामध्ये रिकमेंडेशन देऊ शकतील. इंडस्ट्री काय करणार आहे ग्राउंड लेवलवरती इंडस्ट्रीज त्या पॉलिसीचा वापर करून प्रोडक्ट बनवणार आहे. मग या तिन्ही वेगवेगळ्या जे स्टेक होल्डर्स आहेत यामध्ये त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन करण्यासाठी नॅशनल रिसर्च फाउंडेशन काम करेल. हा पहिला मुद्दा झाला. रिसर्चर व्हेरियस गव्हर्नमेंट बॉडीज अँड इंडस्ट्री आणि त्यामुळे इंडस्ट्रीला मेन स्ट्रीम रिसर्च मध्ये इन्क्लूड करून घेण्याचं कामही इथून होणार आहे. नाहीतर रिसर्च काहीतरी वेगळ्याच मुद्द्यावर चालू आहे, इंडस्ट्रीमध्ये डिमांड काहीतरी वेगळीच आहे. तसं न होता इंडस्ट्री मधली डिमांड आणि रिसर्च ज्या मुद्द्यामध्ये केलं जाते ज्या फील्डमध्ये त्याला जोडण्याचं काम इथून होऊ शकेल. त्यामुळे काय होणार अल्टिमेटली प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती इम्प्रूव्ह होणार आहे. हा एक मुद्दा झाला. इन ऍडिशन टू प्रोव्हाइडिंग रिसर्च ग्रँट हे काय करणार वेगवेगळ्या रिसर्च एजन्सीजला ग्रँट प्रोव्हाइड करणार आणि त्यासोबतच वेगवेगळे जे इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांना ग्रँट प्रोव्हाइड करणार. हे तर काम आहेच त्यांचं. एकतर हे बोलता बोलता त्यांनी हे सांगितलं की काम काय आहे की नॅशनल रिसर्च फाउंडेशन प्रोव्हाइड रिसर्च ग्रँट्स टू इंडिव्हिज्युअल्स. त्यासोबतच अजून काय करता येऊ शकेल तर वेगवेगळे जे रिसर्च रिलेटेड फॅसिलिटीज आहेत ते लोकांना प्रोव्हाइड केल्या जाऊ शकतील. ग्रँट म्हणजे फायनान्शियल ग्रँट आपण म्हणतोय. त्यासोबतच NRF plans to seed, grow and facilitate research in India's universities. स्पेशली ज्या वेगवेगळ्या स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत त्यामध्ये ते रिसर्चला प्रमोट करण्यासाठी काम करतील आणि ते त्यासाठी काय करणार आहेत तर एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये समजा कोणती लॅब बनवायची असेल तर त्या लॅबला ते फंड देतील किंवा वेगवेगळे जे रिसर्चर्स आहेत त्यांना इंडिव्हिज्युअल लेवलवरती ग्रँट प्रोव्हाइड करतील. या पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत हे NRF करणार आहे नॅशनल रिसर्च फाउंडेशन. म्हणजे लार्जर लेवलला गोल काय दिसतोय याचा की भारतामध्ये रिसर्चला प्रमोट करण्यासाठी नॅशनल रिसर्च फाउंडेशन काम करेल. हा एक मुद्दा झाला. आता NRF बद्दल अजून पुढे ते काय सांगतात की यासाठी बजेट किती ठेवलेलं आहे. NRF साठी बजेट किती ठेवलेलं आहे. सो इट विल बी ऑपरेटेड विथ अ बजेट ऑफ ₹50,000 crore फॉर 5 years. 5 वर्षासाठी 50,000 करोड एवढं त्यामध्ये बजेट ठेवलं जाणार आहे. 5 वर्षासाठी किती 5 वर्षासाठी 50,000 करोड हे बजेट आहे आणि त्यापैकी 28% जे आहे 28% किती व्हायलंय तर 14,000 करोड होत आहे. तर ते गव्हर्नमेंटचा शेअर त्यामध्ये किती आहे तर 28% आहे म्हणजे 14,000 करोड. आता उरलेलं कोण देणार मग 72%. 72% म्हणजेच किती 36,000 करोड हे प्रायव्हेट सेक्टर देणार. ठीक आहे. त्यामध्ये नाही तर असं म्हणतील की 28% शेअर जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंट देणार, उरलेला 72% स्टेट गव्हर्नमेंट देणार. असं नाहीये. 28% गव्हर्नमेंट देते सेंट्रल गव्हर्नमेंट आणि 72% कोण देणार आहे
तर 72% शेअर जो आहे तो प्रायव्हेट सेक्टर कडून येणार आहे. ठीक आहे, ही एक बातमी झाली. आता पुढची एक बातमी आहे शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन बद्दल. शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन बद्दल रिसेंटली त्याची एक मीटिंग झालेली होती, त्यामुळे हे चर्चेमध्ये आलेलं होतं. तर शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ते एकदा बघून घेऊ. यामध्ये कोणते कोणते मेंबर्स आहेत? एक तर युरोपियन कंट्रीज आहेत काही, आणि काही एशियन कंट्रीज आहेत. त्यामुळे ह्याला युरेशियन अलायन्स म्हटलं जाईल. पहिला मुद्दा तो. हे काय आहे तर युरेशियन अलायन्स आहे, कारण युरोप मधले काही देश आहेत आणि आशिया मधले काही देश आहेत, म्हणून युरेशियन अलायन्स याला म्हणतात. पण ही अलायन्स कशी आहे? आता आपण बोललो की नाटो काय आहे? मिलिटरी अलायन्स, राईट? त्या हिशोबाने इथे जर आपण बघितलं तर याचा थोडासा जो डोमेन आहे तो मोठा आहे. शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा एक पॉलिटिकल अलायन्स आहे, इकॉनॉमिक अलायन्स आहे आणि सिक्युरिटी अलायन्स आहे. या तिन्ही गोष्टी यामध्ये येतात. शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन पॉलिटिकल अलायन्स आहे, सिक्युरिटी अलायन्स आहे आणि इकॉनॉमिक अलायन्स आहे. कधी बनलेली आहे? तर 2001 मध्ये बनलेली आहे. कुठे बनलेली आहे? तर शांघाईमध्ये बनलेली आहे. आणि हा एक पॉइंट महत्वाचा राहील, इट इज द लार्जेस्ट रिजनल ऑर्गनायझेशन. कोणती? रिजनल ऑर्गनायझेशन. इट इज द लार्जेस्ट रिजनल ऑर्गनायझेशन इन द वर्ल्ड इन टर्म्स ऑफ जॉग्राफिकल कव्हरेज अँड पॉप्युलेशन. म्हणजे जेवढे यामध्ये देश आहेत, जेवढा पूर्ण पृथ्वीचा किंवा जे वेगवेगळे जो देश आहेत, वेगवेगळे जे देश आहेत त्यांचा भाग कव्हर करणारा सगळ्यात मोठा असं रिजनल ऑर्गनायझेशन आहे. एकतर ते एरियाच्या बाबतीमध्ये सांगतायत, त्यासोबतच ते पॉप्युलेशनच्या बाबतीमध्ये सांगतात, किंवा या भागामध्ये जेवढे लोक राहतात तेवढे बाकी कुठे राहत नाही. त्यामुळे दिस इज द लार्जेस्ट रिजनल ऑर्गनायझेशन इन दी वर्ल्ड. हेडक्वार्टर कुठे आहे? शांघाईमध्ये बनली ही, नावात शांघाई आहे. हेडक्वार्टर कुठे आहे? बीजिंग मध्ये आहे. हेडक्वार्टर कुठे येते याचं? बीजिंग. बीजिंग म्हणजे चायनामध्ये याचं हेडक्वार्टर आहे. ठीक आहे, शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. आता पुढचा मुद्दा बघू. SCO बद्दल थोडं बेसिक माहिती घेऊन घेऊ. याचे ऑफिशियल लँग्वेजेस काय काय? शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे ऑफिशियल लँग्वेजेस चायनीज आणि रशियन हे त्यांचे ऑफिशियल लँग्वेजेस आहेत. आता याच्या आधी 2001 मध्ये तर हे बनलंय, आता आपण बघितलं. पण त्याच्या आधी असं कोणतं काही ऑर्गनायझेशन होतं का? तर याच्या आधी जर आपण म्हटलं तर शांघाई 5 नावाचं एक ऑर्गनायझेशन होतं, जे 1996 मध्ये बनलेलं होतं. शांघाई 5. मग आता त्यामध्ये कोण कोण कंट्रीज होत्या? तर सगळ्यात पहिले चायना तर होतच. शांघाई 5 मध्ये चायना एकतर एक मेंबर होता, कझाकस्तान एक मेंबर होता, कझाकस्तान, त्यानंतर किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान, असे 5 देश होते. कोणते होते? चायना, कझाकस्तान, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान हे शांघाई 5 चे मेंबर्स होते. आता या शांघाई 5 मध्ये उझबेकिस्तान एक ऍड झालं आणि मग पुढे शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन तयार झालं. म्हणजे शांघाई 5 चे जर फाउंडिंग मेंबर कोण आहेत विचारलं, सॉरी आपल्या SCO चे जे फाउंडिंग मेंबर्स कोण आहेत ते जर विचारलं तर हे 5 तर आहेतच. शांघाई 5 कोण? चायना, कझाकस्तान, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान ते तर आहेतच. त्यामध्ये एक ऍड करायचं उझबेकिस्तान. हे झाले तुमचे शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे फाउंडिंग मेंबर्स. आता 2017 मध्ये इंडिया आणि पाकिस्तान हे SCO चे मेंबर झाले. कधी झाले? 2017 मध्ये इंडिया पाकिस्तान दोन्ही सोबतच मेंबर झालेले होते. ठीक आहे. 2023 मध्ये जेव्हा ही बातमी त्यामुळे आलेली होती की इराण जो आहे, इराण इथे 9वा मेंबर झालेला आहे. मग जर विचारलं की SCO चा लेटेस्ट मेंबर कोण आहे तर इराण आहे. कधी? 2023 मध्ये इराण इट वॉज ऍडमिटेड ॲज द लेटेस्ट 9th मेंबर, 9वा मेंबर आहे. हे माहिती पाहिजे की यामध्ये ऑब्झर्वर कंट्रीज कोण कोण आहेत. आधी इराण ऑब्झर्वर कंट्री होत, आता मेंबर झालेले. ऑब्झर्वर कोण कोण आहेत? अफगाणिस्तान आहे, बेलारूस आहे आणि मंगोलिया आहे. हे काय झाले? ऑब्झर्वर कंट्रीज झाले. ही बातमी का बरं आलेली होती? इराण मेंबर झाला म्हणून बातमी आलेली होती. त्यावरून ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे बघितल्या. आता SCO बद्दल हे रॅट्स नावाचं जे स्ट्रक्चर आहे ते एक लक्षात राहिलं पाहिजे. रॅट्स म्हणजे काय? रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर, RATS. SCO RATS, रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर.
मग असं जर विचारलं नुसतं की रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर इज पार्ट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन, तर SCOचा भाग आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि दिस इज बेसिकली अ परमनंट ऑर्गन ऑफ SCO. आणि यामध्ये काय केलं जातंय तर ग्लोबल सिक्युरिटी मेंटेन करून ठेवण्यासाठी हे कामं करतात. हे नावावरून तर दिसून येते. आता हे बेसिकली काय करणार आहे तर वेगवेगळे जे मेंबर स्टेट्स आहेत याचे SCOचे वेगवेगळे जे मेंबर्स आहेत त्यांच्यामध्ये कोऑपरेशनसाठी हे काम केलं जाईल. पण कोऑपरेशन कोणत्या फील्डमध्ये ते देखील त्यांनी इथे क्लिअर केलेलं आहे. तर 3 एरियाज मध्ये हे जे SCO रॅट्स आहे हे काम करतात. जे मेंबर्स आहेत त्यांना किंवा त्यांच्यामध्ये कोऑपरेशन 3 एरियाज मध्ये केलं जातं. एक म्हणजे टेररिझम, त्याबद्दल इंटेलिजन्स शेअर केली जाईल वेगवेगळ्या मेंबर कंट्रीज सोबत. दुसरं म्हणजे सेपरेटिझम, सेपरेटिस्ट टेंडन्सी ज्या आहेत त्या थांबवण्यासाठी. आणि तिसरं म्हणजे एक्स्ट्रीमिझम. 3 मुद्दे लक्षात ठेवायचे की SCO रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर कोणत्या 3 मुद्द्यांसाठी देशांमध्ये कोऑपरेशन तिथे घडून आणते. कोणते 3 मुद्दे दिसत आहेत तिथे? टेररिझम आहे, सेपरेटिझम आहे आणि एक्स्ट्रीमिझम आहे. हे लक्षात ठेवायचंय. याचं हेडक्वार्टर कुठे? हे जे रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर आहे याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर ताशकेंत, उझबेकिस्तानची जी राजधानी आहे तिथे आपल्याला हे जे रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर आहे त्याचं हेडक्वार्टर बघायला मिळतं. ठीक आहे, इथपर्यंत हे SCO बद्दलची बातमी होती, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आता पुढे येऊ. पुढची बातमी आहे 337 मिलियन टन ऑफ अनडिस्पोज्ड टॉक्सिक वेस्ट ऍट भोपाल डिझास्टर साइट. ही बातमी होती. किंवा एवढं टॉक्सिक वेस्ट जे आहे भोपाल गॅस ट्रॅजेडी बद्दल तुम्ही ऐकलं असेल, मिथाइल आयसोसायनेट. तर त्या भागामध्ये जिथे भोपाल गॅस ट्रॅजेडी झाली होती तिथल्या मातीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये टॉक्सिक वेस्ट अजूनही जमा आहे. हा एक रिपोर्ट सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डनी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलला दिलेला आहे. NGTने कारण म्हणलेलं आहे की यामध्ये जमिनीमध्ये काय काय टॉक्सिक वेस्ट आहेत त्याचा पूर्ण अभ्यास करून आम्हाला एक रिपोर्ट द्या. म्हणून हा सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डनी हा रिपोर्ट पाठवलेला होता. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड काय आहे हे एकदा बघून ठेवणं गरजेचं राहील तुम्हाला. आणि हे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल काय आहे हे बघून ठेवणं गरजेचं राहील. पण ही एक बातमी आलेली होती की हा रिपोर्ट सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डनी दिलेला आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलला. आणि त्यांनी काय म्हणलेलं आहे की हजार्डस वेस्ट स्टोअर्ड ऑन दिस युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड. युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड म्हणजे काय? UCIL जी कंपनी होती 84 मध्ये भोपाल गॅस ट्रॅजेडी जिथे झालेली होती. तर त्या प्रिमायसेस मध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये हजार्डस वेस्ट आहेत असं त्यांनी तिथे म्हणलेलं होतं. 2022 मध्ये एकतर हा रिपोर्ट त्यांनी का पाठवला तर 2022 मध्ये NGTने एक कमिटी अपॉइंट केली होती आणि त्या कमिटीने हे सांगितलेलं होतं की या भागामध्ये माती जी आहे ती पोल्यूट झालेली असावी, सॉइल कंटॅमिनेशन तिथे झालेलं असावं. त्यामुळे तिथे काय आहे नेमकं या मातीमध्ये कोणत्या आणि किती प्रमाणामध्ये वेगवेगळे जे हजार्डस वेस्ट आहेत ते जमा आहेत याबद्दल एकतर आम्हाला माहिती द्यावी आणि त्याला लवकरात लवकर कसं डिस्पोज करता येऊ शकेल त्याबद्दल काही ना काहीतरी उपाययोजना करावी असं पूर्ण ह्या बातमीमध्ये सांगितलेलं होतं. तर एवढी एक बातमी लक्षात ठेवायची की भोपाल गॅस ट्रॅजेडी, मिथाइल आयसोसायनाइट हा एक प्रश्न विचारला जातो नेहमी. आणि तिथे राहणाऱ्या लोकांबद्दल सरकार नेमकं काय इनिशिएटिव्ह घेते ते देखील आपल्याला बघत राहणं गरजेचं आहे. कारण एकदम सिरियस अशी ट्रॅजेडी झालेली सगळ्यांना माहिती आहे आणि त्या संदर्भात एक्झॅक्टली गव्हर्नमेंटचे काय काय तिथे रिलीफ इनिशिएटिव्ह, रिलीफ पॅकेजेस राहतात त्याबद्दलची माहिती रेग्युलरली घेत राहणं गरजेचं राहील. ठीक आहे, तर ही एक बातमी होती. पुढची बातमी काय होती? रिकॅलिब्रेटिंग इंडियाज क्लीन कुकिंग स्ट्रॅटेजी. हे एक आर्टिकल आलेलं होतं द हिंदूमध्ये की क्लीन कुकिंग स्ट्रॅटेजी. बऱ्याच वेळेस आपण बघतो की हे जे LPG गॅस आहे, LPG गॅस कनेक्शन इंडियामध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळे इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटने घेतलेले आहेत वेळोवेळी आणि त्यामुळे LPG गॅस कनेक्शन लोकांनी घेण्यामध्ये वाढ झालेली. लोक LPG गॅस कनेक्शन वापरतायत, LPG गॅस सिलेंडर वापरतायत, त्याचं प्रमाण वाढत जाताना दिसलेलं आहे. पण रिसेंट टाइम्समध्ये हे बघायला मिळालं की हे जे प्रमाण आहे थोडंसं खाली जाताना दिसतंय. याबद्दलचं एक आर्टिकल हे होतं
रिकॅलिब्रेटिंग इंडियाज क्लीन कुकिंग स्ट्रॅटेजी. सुरुवातीला ते आर्टिकलमध्ये हे म्हणत होते की मागच्या 15 वर्षामध्ये याला आपल्याला डिनाय नाही करता येणार की इंडियाने हे जे गॅस कनेक्शनचं जे प्रमाण आहे ते वाढवलेलं आहे. मागच्या 15 वर्षामध्ये गव्हर्नमेंटनी वेगवेगळे असे इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत की लोकांनी जास्तीत जास्त करून हे जे LPG आहे त्याला अडॉप्ट करावं, म्हणजे आपल्या दैनंदिन वापरामध्ये LPGचा वापर जो आहे तो वाढवावा. आता एकतर अर्बन हाऊसहोल्ड त्यानंतर रुरल हाऊसहोल्ड दोन्ही भागांमध्ये अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह घेतले गेलेले. आता काही नावं मग ते सांगत होते. फॉर एक्झाम्पल एक हे ग्रामीण वितरक योजना होती. ग्रामीण वितरक योजना कधी 2009 मध्ये लॉन्च केली गेली होती, ग्रामीण वितरक योजना. आणि या योजनेमुळे हा जो पूर्ण डिस्ट्रीब्युटर बेस आहे, आधी 18% लोकांपर्यंत LPG गॅस पोहोचत होता, नंतर तो 60% झालेला होता. ही एक योजना. दुसरी ही जी आपल्याला माहिती असती, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना यांनी काय केलेलं आहे तर जवळपास 9.5 करोड पेक्षा जास्त नवीन घरांमध्ये LPG कनेक्शन पोहोचवलेलं आहे. कधी लॉन्च केलं गेलं? 2016 मध्ये ही लॉन्च झालेली आहे. तर या गोष्टी ज्या आहेत एक दाखवत आहेत की आपल्याकडे LPG कनेक्शन घेण्याचं लोकांचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे. आता मुद्दा काय झालेला आहे की फॉर द फर्स्ट टाइम LPG कन्झम्पशन इन द इंडियन हाऊसहोल्ड, आपल्या घरांमध्ये भारतामध्ये LPG कन्झम्पशन जे आहे ते कमी झालेलं बघायला मिळालं फायनान्शियल इयर 2023 मध्ये. म्हणजे जेवढं फायनान्शियल इयर 22 मध्ये होतं त्याच्यापेक्षा 0.5% कमी झालेलं आहे. मग काही लोक म्हणू शकतील की 0.5 म्हणजे काहीच नंबर नाही, एवढंच कमी झालं, पण हे पहिल्यांदाच झालेलं आहे. आफ्टर इयर्स ऑफ स्टडी ग्रोथ हे आपल्याला बघायला मिळते. आता रिसेंट पास्ट मध्ये हे कमी होण्याच्या मागे काय कारण असू शकते? तर एक तर हे जे किती कमी झालेलं आहे ते एकदा बघू आणि त्यानंतर कारण बघून घेऊ. शेअर ऑफ द इंडियन हाऊसहोल्ड युजिंग LPG ॲज दी प्रायमरी कुकिंग फ्युएल मागच्या काही जर आपण बघितलं तर 71% होतं 2020 मध्ये आणि 2011 मध्ये 33% होतं. म्हणजे 11 पासून 2020 पर्यंत हे वाढतच गेलेलं आहे. आधी किती आहे? 33% होतं, 11 मध्ये 71% झालेलं आहे. आणि मग या 9 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये ही जी वाढ होती ती अचानक खाली जाताना दिसते. त्यामुळे याबद्दल लगेच काही ना काहीतरी रिॲक्शन आपली असली पाहिजे. रिॲक्शन इन दी सेन्स काही ना काहीतरी आपण त्यामध्ये उपाययोजना केल्या पाहिजे, कारण आता जर नाही केलं तर अजून खाली जाऊ शकते. म्हणून हे अनालिसिस महत्वाचं राहते. आता हा रिपोर्ट कोणी दिलेला होता? हे सगळे आकडे कोण सांगत होतं? LPG कनेक्शन 2011 मध्ये एवढं होतं, 20 मध्ये एवढं होतं. हा जो रिपोर्ट आहे हा बेसिकली कोणी रिलीज केलेला आहे तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटचा अंडर हा एक रिपोर्ट आलेला आहे. त्याचं नाव होतं इंडिया रेसिडेन्शियल एनर्जी कन्झम्पशन सर्वे. मग असंही विचारलं जाऊ शकेल की हा सर्वे कोण काढते? इंडिया रेसिडेन्शियल एनर्जी कन्झम्पशन सर्वे. इट इज कंडक्टेड बाय काउन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर, CEEW. तर हे जे काउन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर आहे यांचा हा सर्वे आहे आणि या सर्वेच्या अंडर हे सगळे आकडे त्यांनी दिलेले होते. आता पुढचा मुद्दा येतो की LPGचा वापर 0.5% का होईना पण कमी का झाला? तर त्यामध्ये एक तर कोविड-19 पॅन्डेमिक बद्दल ते बोलत होते की ज्या पद्धतीने लोकांचं जे एकतर इन्कम कमी झालेलं आहे किंवा लिव्हलीहूड ऑपॉर्च्युनिटी कमी झालेल्या आहेत ड्यू टू कोविड-19 पॅन्डेमिक, ते एक कारण असेल. आणि दुसरं कारण म्हणजे युक्रेन रशिया. मागच्या वेळेस आपण बोललो होतो सुरत बद्दल बोलताना, सुरत मध्ये डायमंड इंडस्ट्रीला काय झालेलं आहे तिथेही आपण रशिया युक्रेन बद्दल बोललो होतो. आताही आपण रशिया युक्रेन बद्दल बोलतो. म्हणजे भारतामधल्या घरांमध्ये लोक गॅस कमी वापरतायत, त्याला देखील रशिया युक्रेन सोबत जोडलं जातं. यालाच तर ग्लोबलायझेशन म्हणतो. तर इथे काय झालेलं आहे, नेमका मुद्दा काय झालेला आहे इथे? देर इज सर्ज अँड वोलॅटिलिटी इन क्रूड अँड प्रोडक्ट प्राइजेस. जे क्रूड ऑइल आहे, क्रूड ऑइलचे प्रोडक्ट्स आहेत वेगवेगळे, त्यांच्या किमती ज्या आहेत एकतर वाढतायत आणि वाढण्याचाही कोणता पॅटर्न नाही, कधी वाढतायत जास्त, कधी एकदम कमी होत आहेत, पुन्हा वाढतायत. आणि यामुळे देखील हे जे पूर्ण LPGचा वापर आहे तो कमी होताना बघायला मिळू शकतो. रशिया युक्रेन या इश्यू सोबत याला जोडून बघितलं जातं.
हा एक मुद्दा झाला. मग आता अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे? गॅस कनेक्शन जे आहेत हे कमी जर होत असेल, गॅसचा वापर कमी होत असेल, काय केलं पाहिजे? तर सगळ्यात पहिले इंडियाचं जे क्लीन कुकिंग पॉलिसी आहे त्यामध्ये आपल्याला डायव्हर्सिफाय करण्याची गरज आहे आपले ऑप्शन्स. म्हणजे नुसतं एका कुकिंग फ्युअलवरती डिपेंड न राहता वेगवेगळे ऑप्शन्स आपण एक्सप्लोर केले पाहिजे. जसं इलेक्ट्रिक कुकिंग बद्दल यामध्ये ते बोलत होते की तुम्ही वेगवेगळे जे इंडक्शन असतात ना, इंडक्शन स्टोव्ह ते वापरून बघा. मग त्यामध्ये कॅल्क्युलेशन करून बघितलं की इंडक्शन स्टोव्हनी लागणारा खर्च आणि दुसरा गॅस कनेक्शननी लागणारा खर्च किती फरक येतो. तर जास्त फरक नाही येतो असे त्यांचं म्हणणं पडतं. तर आता आपली पॉलिसी जी आहे ती थोडीफार बदलली पाहिजे. इट मस्ट बी टुवर्ड्स अडॉप्शन ऑफ सूट ऑफ क्लीन कुकिंग टेक्नॉलॉजीज अँड शिफ्ट फ्रॉम एलपीजी ओनली स्ट्रॅटेजी. म्हणजे दुसरे ऑप्शन्सही बघितले पाहिजे, फक्त एलपीजी वरती फोकस न करता बाकीचे ऑप्शन्सही बघितले पाहिजे. हा एक मुद्दा आला. आणि मग हे बोलताना उदाहरण त्यांनी दिलेलं होतं की तुम्ही इलेक्ट्रिक कुकिंगचा ऑप्शन एक बघू शकता. इंडक्शन कुकर्स जे आपण म्हणतो, इंडक्शन स्टोव्ह जे म्हणतो, तर त्यामध्ये देखील आपल्याला बघायला मिळेल की अशा पद्धतीने फ्लेम बेस्ड कुकिंग, याला नाव काय दिलं त्यांनी? फ्लेम बेस्ड कुकिंग. जसं एलपीजी गॅस, आपला जो घरातला गॅस असतो ते काय फ्लेम आहे ना, त्या फ्लेम वरती आपण ते पूर्ण कुकिंग करतो. तर फ्लेम बेस्ड कुकिंग पासून आपल्याला जर दूर जायचं असेल तर त्यासाठी इलेक्ट्रिक कुकिंग हा एक ऑप्शन राहू शकतो, असं देखील त्यामध्ये त्यांनी म्हणलेलं होतं. ठीक आहे. तर अशा आर्टिकल रेग्युलरली वाचत राहणं गरजेचं राहील. का? कारण या प्रकारच्या आर्टिकल्स मधून आपल्याला एकदम ग्राउंड लेवलच्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होत राहतात. ठीक आहे. पुढची बातमी बघू. पुढची बातमी आहे, वुमेन डू 7 hours ऑफ हाऊसवर्क, मेन अंडर 3 hours. म्हणजे घरातलं काम महिला 7 तास करतायत आणि पुरुष जे आहेत ते 3 तास करतात. आता एक्झॅक्टली हे कुठे आलेलं होतं? तर डेटा पॉइंट नावाचं एक सेक्शन असतो द हिंदूमध्ये, डेटा पॉइंट. त्यामध्ये तुम्हाला हे सगळे आकडे बघायला मिळालेले होते. काही इंटरेस्टिंग नंबर होते ते इथे तुमच्या समोर ठेवलेले आहेत. तामिळनाडूमध्ये तामिळनाडू सरकारची ही एक स्कीम आहे. का बरं न्यूज मध्ये आलेलं होतं? तामिळनाडू सरकारची ही स्कीम आहे. त्याचं नाव काय आहे? कलाईंगर मगालीर उरीमाई थोगाई थिट्टम. म्हणजेच काय? तर वुमेन्स बेसिक इन्कम स्कीम. हे नाव जरी लक्षात नाही राहिलं तरी हे माहिती असू द्या. वुमेन्स बेसिक इन्कम स्कीम म्हणजे महिलांना काही एक दर महिन्याला एक फिक्स अमाऊंट जी आहे ती प्रोव्हाइड केली जाईल. वुमेन्स बेसिक इन्कम स्कीम कोणी लॉन्च केली? तामिळनाडू गव्हर्नमेंटने लॉन्च केली. आता ही स्कीम जी आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीची स्कीम आहे. यामध्ये काय म्हणलं जात आहे की दी स्कीम एम टू रेकॉग्नाइज वुमेन्स अनपेड लेबर. म्हणजे घरी जे हाऊसहोल्ड वर्क आहे ते करताना एक्झॅक्टली त्यामधून जे महिला आहेत त्यांना काही फायनान्शियल आउटकम तर येत नाहीये. त्यामुळे ते अनपेड लेबर त्याला रेकॉग्नाइज करण्यासाठी ही स्कीम काय करणार आहे? तर दर महिन्याला 1,000 रुपये एलिजिबल हाऊसहोल्ड मध्ये ज्या महिला आहेत त्यांना प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. 1,000 रुपये. हे याबद्दल एक कोर्टाचा निर्णय पण आलेला होता जून महिन्यामध्ये. मद्रास हायकोर्टने देखील म्हणलेलं होतं. मद्रास हायकोर्ट हेल्ड दॅट होम मेकर्स आर एंटाइटल्ड टू अन इक्वल शेअर इन दी हाऊसहोल्ड प्रॉपर्टीज. म्हणजे ज्या काही प्रॉपर्टीज विकत घेतल्या जात आहेत त्यामध्ये महिलांना, जे होम मेकर्स आहेत त्यांना इक्वल शेअर असला पाहिजे आणि हजबंड जे काही प्रॉपर्टी परचेस करणार आहेत त्यामध्ये त्यांना इक्वल शेअर असला पाहिजे. या कॉन्टेक्स्ट मध्ये हे जजमेंट त्यांनी दिलेलं होतं इथं मद्रास हायकोर्ट. आता अनपेड केअर अँड डॉमेस्टिक वर्क असं त्यांनी म्हणलेलं होतं. स्कीम मध्ये काय म्हणलेलं आहे? अनपेड केअर अँड डॉमेस्टिक वर्क. त्यासाठी 1,000 रुपये महिन्याला अकाउंटमध्ये जमा केले जाते. मग यामध्ये नेमकं काय काय येणार? तर सगळ्यात पहिले तर घरातले वेगवेगळे कामं, जसं कुकिंग आहे, क्लिनिंग आहे, वॉशिंग क्लोथ्स आहे, पूर्ण घर मॅनेज करून ठेवणं, त्यानंतर घरात वेगवेगळ्या गोष्टी मेंटेन करून ठेवणं, किराणा खरेदी करणं, चाइल्ड केअर, त्यानंतर एल्डरली लोक जे असतील त्यांचं केअर करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनपेड केअर अँड डॉमेस्टिक वर्कच्या अंडर त्यांनी तिथे मेन्शन केलेलं होतं. आणि मग 1,000 रुपये महिना तिथे दिले जातील असं ते म्हणतात. डेटा शोज दॅट, मग शेवटी त्यांनी एक डेटा दाखवला होता. डेटा शोज दॅट मॅरिड वुमेन स्पेंड ऑन एन ॲव्हरेज 7 hours a day डुईंग सच काइंड ऑफ वर्क. अशा पद्धतीचं काम
7 तास महिला करतात आणि दुसऱ्या बाजूला जे मेन आहेत ते किती करतायत, 3 तास असं काम करतात. मग दिवसामध्ये 7 तास जर ह्या कामामध्ये जात असतील तर बाकीचे जे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर करणं आहे ते तिथे होत नाहीये. त्यामुळे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जे आपण म्हणतो त्यामध्ये महिलांचं प्रमाण कमी होताना बघायला मिळतं. तर अशा पद्धतीने त्यांनी जोडलेलं होतं इथं. पुढे ते म्हणत होते की मोर दी बर्डन ऑफ डोमेस्टिक वर्क, जेवढं डोमेस्टिक वर्कचं तिथे बर्डन येत आहे तेवढा लोअर पार्टिसिपेशन राहतंय महिलांचं लेबर फोर्समध्ये. आणि हे आकडाही दाखवतो की इंडियाचं जे लेबर फोर्स आहे, फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन, तर हा जो रेट आहे LFPR ज्याला आपण म्हणतो, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, तो कमी झालेला आहे, डिक्लाइनिंग आहे. फॉर मोर दॅन 20 इयर्स इट इज डिक्लाइनिंग. मग ह्या गोष्टी अशा जोडल्या जातात की डिक्लाइन होत आहे आणि एका बाजूला एज्युकेशन मध्ये शेअर जरी वाढत असला, शेअर ऑफ एज्युकेटेड वुमन वाढत जरी असला तरी लग्न झाल्याच्या नंतर लेबर फोर्स मध्ये जो इन्व्हॉल्वमेंट आहे, पार्टिसिपेशन रेट आहे, तो कमी होताना दिसतोय. इन द लास्ट 2 decades the female labor force participation rate has fallen from 30% to 24%. किती? मागच्या 20 वर्षामधला हा आकडा आहे. 30% वरून 24% पर्यंत हा रेट आलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं की 10वी मध्ये ऍडमिशन घेतलेल्या मुलींची संख्या, 10वी मध्ये का बरं आपण म्हणतोय, कारण तिथून पुढे मग वेगवेगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटी एक्सप्लोर करता येतात, आफ्टर 11, 12 डिप्लोमा त्या प्रकारचे. तर क्लास 10 एनरोलमेंट रेट बघणं गरजेचं राहील की मुलींचा जो क्लास 10 मध्ये 10वी मध्ये ऍडमिशन घेण्याचा जो रेट आहे तो 46% वरून 87% वर गेलेला आहे. म्हणजे याचा अर्थ एज्युकेशन मध्ये शेअर वाढत जाताना दिसतो, कमीत कमी 10वी तरी. पण दुसऱ्या बाजूला लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जो आहे तो आपल्याला तिथे कमी होताना दिसतो. ही एक बातमी होती जी इथे महत्वाची होती. इलेक्ट्रिक व्हेकल बद्दल पुढे ते बोलत होते. इलेक्ट्रिक व्हेकल, एक सेकंड. येस, इलेक्ट्रिक व्हेकल बद्दल ते बोलत होते. वेगवेगळ्या टाईपचे इलेक्ट्रिक व्हेकल्स, एक वेगळी एक बातमी झालेली होती. इलेक्ट्रिक व्हेकल नेहमी चर्चा विषय राहतो, त्यामुळे ही बातमी एक थोडक्यामध्ये आपण बघून घेऊ. इलेक्ट्रिक व्हेकल, इलेक्ट्रिक व्हेकलची डेफिनेशन सांगितली होती पहिले त्यांनी, तसं कोणी विचारणार नाही, पण जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन ही डेफिनेशन की एनी व्हेकल प्रोपेल्ड बाय अन इलेक्ट्रिक ड्रिव्हन ट्रेन, इलेक्ट्रिक इंजिन किंवा इलेक्ट्रिक मेकॅनिझमनी चालवली गेलेली ही ट्रेन, या त्याला आपण काय म्हणू शकतो, इलेक्ट्रिक व्हेकल म्हणू शकतो. टेकिंग इलेक्ट्रिक पॉवर फ्रॉम अ पोर्टेबल इलेक्ट्रिकल एनर्जी सोर्स जस्ट लाईक बॅटरी, त्याला आपण म्हणतोय इलेक्ट्रिक व्हेकल. ठीक आहे, डेफिनेशन सिंपलशी. आता पुढचा पॉइंट येतो की ह्याचे वेगवेगळे टाईप कोणते कोणते, इलेक्ट्रिक व्हेकलचे टाइप्स कोणते कोणते आहेत. एक आहे हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल, हायब्रिड ईव्ही. हायब्रिड ईव्ही म्हणजे काय, ज्यामध्ये इंटरनल कंबशन इंजिनचा यूज होतोय टू प्रोड्यूस दी इलेक्ट्रिसिटी आणि त्यामध्ये इलेक्ट्रिकल जनरेटर वापरलं जातं. म्हणजे इंजिनचा वापर करून ते जनरेटर फिरवलं जाईल आणि त्यामधून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली जाईल. याला आपण काय म्हणतो, हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणतो. मग आता हे हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकल, यामध्ये असती छोटी एक बॅटरी. किती, तर 1 ते 5 किलोवॉट आवरची ही बॅटरी असती, 1 किलोवॉट ते 5 किलोवॉट आवर पर्यंत. आणि या हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकल्स मध्ये अशा प्रकारची बॅटरी वापरली जाते. आणि हे का बरं वापरली जाते, कारण एक ही पूर्ण इलेक्ट्रिसिटी जी यामध्ये जनरेट होतीये या जनरेटर मधून, ती इलेक्ट्रिसिटी स्टोअर करून ठेवण्यासाठी ही बॅटरी त्यामध्ये वापरली जाते. महत्वाचा मुद्दा यामध्ये असा आहे की हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकल जे असतात यामध्ये ही बॅटरी जी आहे ती आपल्याला कोणत्याही प्रकारे ग्रिड मधून चार्ज नाही करतात. जसं आपण इलेक्ट्रिकलच्या वेगवेगळ्या ज्या बाईक्स आहेत समजा, त्या जसं चार्ज होतात तसं हे चार्ज नाही करतात, हे इंजिननेच त्यामध्ये पूर्ण चार्जिंग होत राहील. हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकल याला आपण म्हणतो. दुसरा प्रकार आहे फुल इलेक्ट्रिकल व्हेकल, ज्याला बॅटरी इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणतात किंवा प्लग इन इलेक्ट्रिकल व्हेकल देखील म्हणतात. यामध्ये काय फरक आहे, तर सगळ्यात पहिले तर इथे कोणत्याही प्रकारचं आयसी इंजिन नाहीये, इंटरनल कंबशन इंजिन यामध्ये नाही. त्यामुळे
कोणत्याही प्रकारे सायलेन्सर आणि त्यामधून वेगवेगळे जे एमिशन्स बाहेर पडतात, टेल पाईप एमिशन्स त्याला म्हणतात, ते इथे येत नाही आहेत. यामध्ये बॅटरी जी आहे ती मोठी असती, 20 ते 120 किलोवॉट आवर एवढी यामध्ये बॅटरी राहते, एवढ्या कॅपॅसिटीची. आणि ह्याला फक्त आपण त्या ग्रिडवरून कोणत्याही प्रकारे आपण प्लग मध्ये लावलेलं आहे, त्या गाडीचं चार्जर आहे, वेगळं चार्जरही देतात आणि त्याला प्लग मध्ये लावून तसं चार्जिंग करणं. तर अशा पद्धतीचं हे फुल इलेक्ट्रिकल व्हेकल असते, ज्याला बॅटरी इलेक्ट्रिकल व्हेकल किंवा प्लग इन इलेक्ट्रिकल व्हेकल देखील म्हणलं जाते. हा एक पॉइंट झाला. आणि तिसरी एक व्हरायटी असती प्लग इन हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकल. यामध्ये दोन्ही गोष्टी येतात, म्हणजे एक तर हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकल जे आहे याची एक बॅटरी खूप जास्त आहे, 5 ते 15 किलोवॉट आवर. नॉर्मली जे हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकल आपण बघितले त्याची बॅटरी 1 ते 5 किलोवॉट आवर पर्यंत असते. आणि ही जी प्लग इन हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकल्स आहेत त्याच्यामध्ये बॅटरी जी आहे ती त्यापेक्षा मोठी आहे. आता ही जी बॅटरी आहे ही ग्रिड पासून पण चार्ज करता येते. नॉर्मली हायब्रिड मध्ये काय होत आहे की ग्रिड पासून तुम्ही चार्ज नाही करू शकत, पण इथे काय आहे तर ती ग्रिड पासून देखील तुम्हाला चार्ज करता येते. दिस मीन्स इन प्लग इन हायब्रिड व्हेकल हे जे एकतर अशा प्रकारची इलेक्ट्रिक व्हेकल आहे जी फुल्ली इलेक्ट्रिकल व्हेकल सारखी ऑपरेट होईल जोपर्यंत ती बॅटरीवरती चालते. पण त्यासोबतच आयसी इंजिन देखील यामध्ये आहे. त्यामुळे जर आयसी इंजिन वरती ही गाडी चालत नसेल तर ती बॅटरीवरती चालेल. आणि जेव्हा ही बॅटरीवरती चालेल त्यावेळेस ही फुल्ली इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणून तिथे ऑपरेट करेल. हा एक पॉइंट झाला. छोटे छोटे पॉइंट्स आहेत जे डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला बघायला देखील मिळतात. 3 प्रकार. आणि चौथा एक प्रकार जो अजून डेव्हलपमेंट फेज मध्ये आहे, फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेकल, फ्युएल सेल ईव्ही. यामध्ये काय होत आहे तर एक फ्युएल सेल वापरला जातो जो इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करेल फॉर दी ड्राईव्ह ट्रेन टुगेदर विथ अ स्मॉल बॅटरी टू मॅनेज दी व्हेरिएशन्स. म्हणजे फ्युएल सेलचा वापर केला जाईल आणि त्यासोबत एक छोटी बॅटरी असेल जी वेगवेगळे जे फ्लक्च्युएशन येत असतील त्याला मॅनेज करेल. ठीक आहे. तर हे इलेक्ट्रिक व्हेकल बद्दलचं एक छोटंसं एक आर्टिकल आलेलं होतं, त्यामधले हे वेगवेगळे पॉइंट होते. तर इथपर्यंत आपण वेगवेगळ्या डोमेन मधले हे जे करंट अफेअर्सचे जे वेगवेगळे बिट्स होते त्याबद्दल चर्चा केली. मेनली आर्टिकल्स, जे महत्वाचे आर्टिकल्स आहेत ते आपण डिटेलमध्ये इथे डिस्कस केलेले आहेत. इथून पुढच्या सेशनमध्ये असेच काही करंट अफेअर्स घेऊन आपण पुन्हा भेटू. आज आपण इथे थांबू. थँक्यू.